महत्त्वाचं असं आहे की ज्या काही गेल्या एक 8 दिवसात न्यूज यायला लागलेत मराठवाड्यातनं, म्हणजे आणि स्पेशली बघितलं तर बीड जिल्ह्यातून, तर 2 समाज ज्यामध्ये मराठा आहे आणि ओबीसी किंवा इतर समाज एका बाजूला असं, तर असे 2 समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून किंवा अशा बैठका घेऊन एकमेकावर बहिष्कार. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्यानंतर ही पहिल्यांदा घटना अशी असेल की कोणत्या तर समाजावर बहिष्कार टाकला जातोय आणि एक समाज दुसऱ्या समाजावर बहिष्कार टाकतो आणि दुसरा समाज त्या समाजावर बहिष्कार टाकतो. हे भारताच्याच नाही तर आपल्या पूर्ण समाजाच्या दृष्टीनं घातक गोष्ट आहे. ही पहिल्यांदा गोष्ट घडायला लागल्या. आरक्षण, सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न हे बाजूला राहिले, तर हा जो प्रश्न आहे हा सगळ्यात धोकादायक प्रश्न आहे. कारण समाजात जर का अशा पद्धतीनं जर का एकमेकाशी जर का फूट पडली तर आपण एकत्र कधी राहणार. समाज एकमेकाशी, आजूबाजूच्या लोकांशी एक गुण्यागोविंदानं राहतोय. स्वातंत्र्य तर सोडा, कित्येक हजारो वर्षापासून राहतं. आत्तापर्यंत अशी पद्धत कधी आलेली नव्हती की एखाद्या समाजावर बहिष्कार टाका आणि त्या समाजाला बाजूला काढा. कायद्यानं बघितलं तर ते गुन्हा आहे. तर त्यामुळे एवढं मोठं घटना घडल्यामुळं मी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्वांना आवाहन करतोय की जे लोक आहेत, आमच्याकडे जरांगे पाटलांनी जे पहिल्यांदा आंदोलन चालू केलं, ते आंदोलन हे गरजवंतांसाठी आंदोलन केलं. गरजवंत मराठ्यांसाठी आंदोलन चालू केलं की ज्यातून मराठा समाजातल्या युवकांना नोकरी, रोजगार मिळावा, सरकारी नोकरी मिळावं. तर तेच आंदोलन आता कुठं तर राजकीयदृष्ट्या राजकीय बाजूकडे निघालेलं दिसतंय. गरजवंत गरीब मराठ्यासाठी चालू केलेलं आंदोलन कुठं तर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियासाठी, त्या गरजवंतासाठी हे चाललंय का, एक विचार करायला पाहिजे. मी शरद पवारांनी जे परवा जे स्टेटमेंट केलं की जरांगे पाटलांना या गोष्टीसाठी पाठिंबा द्यायला पाहिजे. पवार साहेबांनी आत्तापर्यंत कधीही मराठा समाजाला कुठल्याही गोष्टीला पाठिंबा दिला नाही. 94च्या GRनं मराठ्यांचं पूर्ण आरक्षण घालवलं. सारथी अण्णासाहेब पाटीलला कधीही सपोर्ट केला नाही. आणि अशावेळी मात्र सामाजिक प्रश्न आणि बिकट असताना जर का सर्वात ज्येष्ठ नेता म्हणून त्यांचं पहिलं कर्तव्य होतं की या 2 समाजातलं जी काय एकमेकातली तिढा निर्माण झाला आहे हे सोडवायचं होतं, तर ते स्वतःचं कर्तव्य सोडून राजकारण करत बसलेत. मी त्यांच्याबद्दलच एकट्याबद्दल बोलणार नाही. सर्व पक्षीय आहेत, जे पक्ष आहेत, जे सत्ताधारी पक्ष आहेत, त्यांचं देखील कर्तव्य आहे की त्यांनी त्यांचं जे काय राजकारण असेल बाजूला ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी धाव घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी बघितलं पाहिजे की लोकांच्या मनात एकमेकाच्या बद्दल जी कटुता निर्माण व्हायला लागल्या, ती कटुता कमी झाली पाहिजे किंवा हे असलं होतं का म्हणे फार मोठं युद्ध पातळीवर हे काम केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर एक लक्षात घेतलं पाहिजे की जरांगे पाटील आता जे आंदोलन करत आहेत, पहिल्यांदा ते सगेश्वरीचं झालं, सॉरी पहिल्यांदा त्यांनी ते कुणबी म्हणून सर्टिफिकेट मागितले, कुणबी सर्टिफिकेट मिळाले. 1.5 लाख, 1 कोटी, 1.25 कोटी सरकारनं पण दाखवावं आणि जरांगेनं पण दाखवावं. आम्ही सामाजिक काम सोडतो. फक्त 34,000 कुणबी सर्टिफिकेट मिळालेत आणि सरकार आणि हे दोन मिळून सांगतात 1 कोटी. दिशाभूल कुणाची करता. आणि या दिशाभूलचा एक परिणाम झाला आहे, 300 लोकांनी आत्महत्या केलेत. तुमचं राजकारण होतंय, खरं लोकांच्या आत्महत्या व्हायला लागलेत. जवळपास 10 ते 15,000 युवकांच्यावर केसेस पडलेले आहेत, गंभीर गुन्हे आहेत. यांना परत त्यांचं करिअर बर्बाद झालेलं आहे. म्हणजे राजकारण चालू आहे. तर सरकार असू दे, विरोधी पार्टी असू दे, आमच्या मराठा समाजातले जे कोण जरांगे त्यांचे समर्थक असू देत किंवा इतर असू दे, सर्वांनी आता या गोष्टीकडे सिरियसली आणि गांभीर्यानं बघायची वेळ आलेली आहे की हे राजकारण आणि समाजकारण करत असताना लोकांचे बळी जाता कामा नयेत आणि याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे. नाही तर हे जे सामाजिक जे लोक आहेत, फक्त मराठा समाजातले नाही, सर्व समाजातले
महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांनी इकडे गंभीरपणाने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे, ही माझी मागणी आहे आणि आम्ही त्यासाठी जोरदार प्रयत्न करणार, कारण समाजासाठी हे सगळ्यात मोठे घातक गोष्ट आहे. जरांगे पाटलांनी जे काय आंदोलन चालू केलं, पहिल्यांदा चालू करत असताना ते आंदोलन हे गरीब मराठ्यांच्यासाठी आंदोलन होतं. त्यानंतर ते आंदोलन त्याच्या सारखं त्यांनी भूमिका बदलत गेल्या, भूमिका बदलत त्यानंतर आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यानंतर बाकीच्या गोष्टी द्या. म्हणजे हे आंदोलन जरांगे पाटलांच्या हातात न राहता ते आंदोलन भरकटलेलं आहे, दिशा गेलेली आहे आणि ते आंदोलन भरकटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्याला जेवढे जरांगे पाटील जबाबदार आहेत तेवढे सर्व बाकीचे पण जबाबदार आहेत. आणि एक लक्षात घ्या, कळत नाही डायरेक्ट हे आंदोलन आता राजकीय दृष्ट्या प्रेरित झालेलं आहे. हे आंदोलन आता सामाजिक आरक्षण, मराठाचा आरक्षणाचा लढा हा राहिलेला नाही, हे राजकीय आरक्षण झालेलं आहे. सोयीस्कररित्या कुणाचा तर पाठीराखेपणा करणे, सोयीस्कररित्या कोणाला तर विरोध करणे, ह्यासाठी हे जरांगेचं आंदोलन आणि त्याचा लोक आता ते फायदा घेत आहेत. जरांगे पाटीलांचं आंदोलन पूर्णपणे भरकटलेलं आहे. पहिली एक लक्षात घ्या की जरांगे पाटलांच्या जे काही पहिल्यांदा जे बहिष्कार टाकला गेला, राजकारणाच्या वेळी म्हणजे ज्यावेळी इलेक्शन असतं त्यावेळी प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार करण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना अडवणं, प्रचार काळात अडवणं हे कायदेशीर दृष्ट्या आणि घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळं क्रिया प्रतिक्रिया त्यांनी तो जरांगे पाटलांनी ते फक्त त्यांना अडवा म्हणले, ठीक आहे, खरं त्यानंतर मग मात्र नाही त्यांचा समाज उठला ना. तुम्ही आमच्या जर नेत्याला अडवत असाल तर आम्ही तुमच्या लोकांच्यावरच बहिष्कार टाकतो, अशा पद्धतीचं त्याला झालं. म्हणजे पहिली कृती तर चूकच आहे, त्यामुळे दुसरी कृती पण चूकच आहे. म्हणजे चुकीची ही मालिका चालू झालेली आहे. प्रत्येक जणांना बहिष्कार म्हणजे गावात गावबंदी करणं, बहिष्कार करणं. आणि कुठल्या कारणासाठी बहिष्कार करता? जर का समजा पाणी किंवा गावाला सोय दिलं यासाठी बहिष्कार केला असता मान्य. हा जो बहिष्कार आहे हा राजकीयदृष्ट्या बहिष्कार आहे, त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. जरांगेच्या बहिष्काराला पण विरोध आहे आणि त्या गावानं जे बहिष्कार टाकला त्याला पण विरोध आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.